हाय हॅलो नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण करणार आहोत चपाती तंदूर किंवा चपाती नान। अतिशय साध्या सोप्या पद्धतीने आणि मैदा न वापरता आपण केलेला आहे। तर चला सुरुवात करूयात। त्यासाठी हे बघा मी फक्त गव्हाचं पीठ वापरलेलं आहे। गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये चवीनुसार मीठ, 1 चमचा साखर, 1 चमचा छोटा चमचा आहे। जर आपण पोहे खायचा चमचा घेतला तर तो अर्धा चमचा टाकायचा आहे। बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा हे अर्धा चमचाच टाकायचं आहे। आता हा छोटा चमचा आहे त्यामुळे मी तुम्हाला 1 चमचा दिसतो आहे, पण जो आपण पोहे खातो तो चमचा घेतला तर अर्धा चमचा घ्यायचा आहे। आणि आपण जी नेहमी आमटीसाठी वाटी वापरतो त्या वाटीने मी दही घेतलेलं आहे। आता हे सगळं व्यवस्थित असं सगळ्या पिठाला लावून घ्यायचं आहे। हे बघा, हाताने व्यवस्थित असं सगळं मिक्स करून घेणार आहोत। आणि जसं चपातीचं आपण कणिक मळतो त्या पद्धतीचं हे कणिक मळून घ्यायचं आहे। आता ज्या वाटीने आपण दही घेतलं होतं त्या वाटीमध्येच आपण पाणी ओतून घेणार आहोत। हे बघा, आता या वाटीतच आपण पाणी घेतलेलं आहे। आता 2 वाट्या, 1 वाटी दही आणि 1 वाटी पाणी झालेलं आहे। आता लागेल तसं थोडं थोडं आपण घ्यायचं आहे। असा घट्ट गोळा आपण मळून घेतलेला आहे। आता 1 ते 1.5 चमचा तेल टाकलेलं आहे। आता व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे। असं एक 5 ते 7 मिनिटं छान मळून घ्यायचं आहे। जितकं तुम्ही पीठ चांगलं मळाल तितका हा व्यवस्थित असा पीठ तयार होतो। बघा, असं आपटून घ्यायचं आहे आणि छान असं 5 मिनिटं मळून घ्यायचं आहे। आता झाकण ठेवून अर्ध्या तासासाठी हे असंच ठेवून द्यायचं आहे। आता अर्ध्या तासाने आपण झाकण काढायचं आहे आणि परत एक 5 मिनिटं छान मऊ करून घ्यायचं आहे किंवा मळून घ्यायचं आहे। हे बघा, असं आपटून अगदी सॉफ्ट करून घ्यायचं आहे पीठ। आता हे बघा, एक तवा आपण गरम करायला ठेवायचा आहे आणि तवा शक्यतो लोखंडाचा असावा। आता एक चपातीच्या आपण जशी चपाती करतो त्या पद्धतीचा गोळा घ्यायचा आहे, तेवढ्या आकाराचा, आणि असा लाटून घ्यायचा आहे। हे बघा, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे लाटून घ्यायचं आहे। जसं आपण चपाती लाटतो गोल लाटला तरीही चालेल, पण थोडीशी लंबा आकाराची अशी करून घ्यायची आहे। थोडीशी त्याच्यावर कोथिंबीर भुरभुरायची आहे आणि थोडी काळे तीळ भुरभुरायची आहे आणि असं थोडं लाटण्याने प्रेस करून घ्यायचं आहे, जेणेकरून चपातीला चिकटेल। आता हे बघा, थोडं लाटणं फिरवून घेतलेलं आहे। आता काय करायचं, एक कॉटनचा कपडा, टॉवेल असा अंथरायचा आहे आणि अशा पद्धतीने उलटी ही चपाती टाकायची आहे किंवा नान टाकायचं आहे। आता हे बघा, आपण जो तव्याला तव्याची बाजूला आपण तव्याला टाकणार आहोत, तव्यावर त्या बाजूला आपण अशा पद्धतीने ब्रशच्या साहाय्याने पाणी लावून घ्यायचं आहे। आणि आता हे बघा, अशा पद्धतीने हातावर घ्यायची आहे आणि पाण्याची बाजू तव्यावर टाकायची आहे आणि कपडा काढून घ्यायचा आहे। हे बघा, असं थोडं प्रेस करून घ्यायचं आहे, जेणेकरून उलटी केल्यावर खाली पडणार नाही, असं म्हणून प्रेस करून घ्यायची आहे। हे बघा, एक बाजू शेकली की मग उलटी करायची, उलटा तवा करायचा आहे। हे बघा, या पद्धतीने उलटा करायचा आहे आणि चांगली शेकून घ्यायची आहे। जर हँडलवाला तुमच्याकडे तवा असेल तर हँडलवाल्या तव्याने करा, कारण हे असं पण होतं, पण हँडलवाल्या तव्याने व्यवस्थित उलटपलट करता येतं। हे बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित असं थोडा मोठा थोडा छोटा असा कमी जास्त फ्लेम करत हे तंदूर किंवा नान छान असा भाजून घ्यायचा आहे। जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा। चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। अशी हळूहळू सगळीकडे सगळ्या बाजूने भाजून घ्यायची आहे। हे बघा, झालेलं आहे। मी थोडं तूप आता टाकून घेतलेलं होतं, एक झालेलं आहे। आता दुसरा पण आपण अशाच पद्धतीने करून घेणार आहोत। असं उलटपलट करून
शेकून घ्यायचं आहे। आता आपले रेडी आहेत। नान किंवा तंदूर असं काहीही म्हणा, फक्त चपातीच्या पिठापासून आपण बनवलेले आहेत हे, मैद्याचा वगैरे वापर केलेला नाही। तर हे बघा ताट रेडी आहे, बरोबर खाऊ शकता। हे मी काल बटाट्याची रस्सा भाजी दाखवलेली आहे, नक्की तुम्ही कालचाही व्हिडिओ बघा। आणि हा बटाट्याची भाजी आणि नान अतिशय खूप छान चविष्ट असा लागतो। तर चला, वेळात वेळ काढलात, माझा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद। उद्या भेटू आपण नवीन रेसिपीसोबत, नवीन व्हिडिओसोबत, उद्या दुपारी ठीक 3 वाजता। तर बाय।